नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील साकोरेपाडा येथे दारूच्या नशेत ग्रामपंचायतच्या जयराम महारू पवार या उपसरपंचाने काशीबाई जयराम पवार या 60 वर्षीय पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून हत्या केली। नंतर स्वतः विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। सध्या त्याच्यावर कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जयराम पवार याला दारूचे व्यसन असून तो नेहमी पत्नीशी वाद घालून मारहाण करत असे। 29 जानेवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास जयराम दारू पिऊन घरी आला। यावेळी दारू पिण्यावरून पती पत्नीमध्ये पुन्हा खटका उडाला। जयरामने कुऱ्हाडीने काशीबाई याच्या खांद्यावर व छातीवर खोलवर वार केले। या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल। सदर घटना 30 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली। मृत काशीबाई यांची मुलगी जिजाबाई ज्ञानेश्वर गवळी राहणार शिवपाडा सुरगाणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळवण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जयराम पवार याने विष प्राशन केल्याने त्याला तातडीने कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळावरून विषारी औषधाच्या बाटल्या जप्त केल्या असून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले होते। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण।